मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे शिष्टमंडळ मुंबईतील समन्वयकांसोबत बैठक. आझाद मैदान, बीकेसी, शिवाजी पार्कची पाहणी करणार. वीस जानेवारीला आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी ओबीसी जनमोर्चानं पोलिसांकडे परवानगी मागितली. विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन होणार. मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याची मोपलवार यांची माहिती. लोकसभेच्या 23 जागांवर लढणार, तर आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चाच करणार नाही. खासदार संजय राऊतांची स्पष्टोक्ती. सगळेच सत्ताधारी पक्ष 288 जागा कमळ चिन्हावरती लढतील, हा भाजपचा प्लॅन. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा दावा. अजित पवार शिंदेंना भाजपचा कट लवकरच कळेल, वडेट्टीवारांची टीका. लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती. 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री महाराष्ट्राचा दौरा करणार, तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली. 11 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन, तर प्रचाराचा नारळही फोडणार. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक. महाविकास आघाडीच्या जागावाटप फॉर्म्युलावर चर्चा होण्याची शक्यता. वंचितला सोबत घेण्याबाबत हायकमांड नेत्यांचं मत जाणून घेणार. स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजे इंग्रजांना सामील होते. नागपूरच्या महारॅलीमध्ये राहुल गांधींची टीका. तर आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू, राहुल गांधींचं आश्वासन. पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता. तेल कंपन्यांना चांगला नफा झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्ह. मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा 93% काम पूर्ण. प्रकल्पाचा खर्च तब्बल 57% वाढला. मेट्रो 3च्या एमडी अश्विनी भिडेंची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदात नोंदच नाही. मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी. बुलढाण्यात कडाक्याच्या थंडीत 200 वृद्ध शेतकऱ्यांचं 4 दिवसांपासून उपोषण. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अद्याप प्रशासनाकडून दखल नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.